नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नगर परिषद भरती 2025 तुम्हाला माहिती आहे लवकरच जे आहे त्याची जाहिरात येणार आहे। गट क आणि गट ड संवर्गाची जी पद आहेत त्यांची जाहिरात आधीच बाकी होती। ती जाहिरात 15 जुलै पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे, कारण की त्याच्याविषयीची त्यांनी टाइम टेबल बनवलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी आता कंपनी सिलेक्शनची प्रोसेस सुरू केलेली असेल, ते आता लास्ट स्टेजला असेल, ती फायनल पण होऊन गेली असेल। त्याच्यानंतर आता ते 15 जुलै पर्यंत ती ऍड करतील। त्याच्या आधी 2023 मध्ये राज्यस्तरीय संवर्गाची एक जाहिरात आली होती, त्याच्यामध्ये सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, कम्प्युटर असेल, तर अशा पदांसाठी पाणी पुरवठा असेल, तर अशा पदांसाठी जे आहे अभियांत्रिकी सेवामधून जाहिराती आलेल्या होत्या। तर 2025 मध्ये या जाहिराती येऊ शकतात का, याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे बघावं लागेल की याची किती जागा रिक्त आहे। या रिक्त जागा असेल तर शासन भरणार आहे। तर याच्या संबंधीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत की सध्या या पदांसाठी किती जागा रिक्त आहेत। तर या सगळ्या गोष्टी आपण जे आहेत तर ते बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आगामी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असाल, त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग जेईचं पद हे महत्त्वाचं आहे। तुम्ही कुठली एक्झाम घ्या, एमजीपी आता नवीन नुकतीच येणार बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ती पण जाहिरात येणार आहे। वेगवेगळ्या मनपाच्या जाहिराती चालू आहेत। त्याच्यानंतर नगर परिषद असतील, केडीएमसी असेल, तुम्ही पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी या वर्षी सिव्हिल जेईच्या खूप चांगल्या जागा आहेत। आणि जर तुम्ही त्याच्यासाठी तयारी करत असाल तर तुम्हाला फक्त एकच बॅच आपण लॉन्च केलेली की जी ऑल इन वन आहे, की स्पर्धा परीक्षा कुठली असो त्याच्यासाठी तुम्हाला ही बॅच कामातच येणार आहे। ती ऑल सिव्हिल जेई डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आहे। याची केडीएमसी असेल, एमएमपी असेल, नवी मुंबई असेल, डब्ल्यूआरडी असेल, महाट्रान्सको असेल, सिडको असेल, एमआयडीसी असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या जिथं सिव्हिल जेईचं पद आहे तिथं तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती नक्की उपयुक्त ठरणार आहे। याच्यामध्ये संपूर्णतः एक्सपर्ट फॅकल्टीज कडून तुम्हाला जे आहे तर ते शिकवलं जाणार आहे। एकदा तुम्ही ऍप डाउनलोड करा आपल्या इग्नाइट अकॅडमीचा आणि यांचे डेमो लेक्चर्स एकदा तुम्ही बघा, किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर पण यांचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे, ते एकदा बघा। आणि तुम्हाला जर ते लेक्चर्स नक्की आवडतील आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा डिसिजन जो आहे तर तो नक्की घेऊ शकता। चला तर आता आपण बघूया। बघा सगळ्यात आधी ही जी पीडीएफ आहे ना, तर या पीडीएफच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी कळतात। जसं की बघा 30/5/2025 पर्यंत संभाव्य आकडेवारी काय होते, की आता सगळ्यात आधी आपण पाहूया अभियांत्रिकी सेवामधील पद, ते म्हणजे सिव्हिलचं पद, स्थापत्यचं पद, की त्याच्या किती जागा रिक्त आहेत। बघा त्यांनी 3 कॉलम मध्ये माहिती दिलेली महत्वपूर्ण। पहिल्यामध्ये मंजूर पद, भरलेली पद आणि रिक्त पद। प्रत्येक याच्यात अ ब क श्रेणी, अ ब क श्रेणी, अ ब क श्रेणी। आता या पीडीएफच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करू शकतात की तुमच्या भागात जर कोणती नगरपंचायत, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जागा कळून जातील की किती जागा रिक्त आहेत नाही आहेत। फॉर एक्झाम्पल आता अमरावती, अकोला, बार्शी, टाकळी, तर इथं 0 जागा रिक्त आहेत, कारण की या सगळ्या जागा इथं भरल्या गेलेल्या आहेत। म्हणजे इथं काही ऍड आली जरी तर इथं काही कोणाला काही पोस्टिंग भेटणार नाही, किंवा इथं त्याची जॉईनिंग पण नाही होणार, कारण की तिथं जागा ज्या आहेत तर त्या 0-0 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। तर या सगळ्या रिक्त जागांची आकडेवारी आहे। तर अशाच पद्धतीने इथं पुढे बाकीचे पण जे आहेत, कम्प्युटर असेल, इलेक्ट्रिकल असेल, पाणी पुरवठा असेल, तर ही संपूर्ण पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे। आपण काय करू, डायरेक्टली त्यांची टोटलच घेऊया, जास्त वेळ न घेता आपला। बघा लक्षात घ्या, मंजूर पद जर आपण पाहिली तर अ श्रेणीची मंजूर पद आहेत 91, ब श्रेणीची आहेत 481, क श्रेणीची आहेत 383। याची जर मी टोटल केली तर एकूण मंजूर पद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहेत सिव्हिल ची 955 पद। आता भरली किती गेलेली ते महत्वाचं। बघा अ श्रेणीची भरली गेलेली 43, ब श्रेणीची भरली गेली 326 आणि क श्रेणीची 179। टोटल जर पाहिलं 548 जी पद आहेत तर ती भरली गेलेली आहेत। आता याचा डिफरन्स कितीचा निघतो, यांचा जो डिफरन्स आहे तो 407 पदांचा निघतो। किती? 407 पद। 407 पद ही रिक्त आहेत। त्याच्यामध्ये अ श्रेणीचे आहेत 48, ब श्रेणीचे आहेत 155 आणि क श्रेणीचे आहेत 204। असे 407 पद सध्याच्या स्थितीला आपल्याला रिक्त बघायला मिळतात। म्हणजे भविष्यात याचे ऍड येण्याचे चान्सेस आहेत, कारण की याच्यात रिक्त पद आहेत। जर आपण मागणी केली, आगामी निवडणुका पण होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये जे कोणी प्रतिनिधी आपल्याला भेटायला त्यांना सांगायचं की तुम्ही नगर परिषदेचं मार्गी लावा, एवढ्या जागा रिक्त आहेत, एवढ्या जागा भरण्याची प्रोसेस सुरू करा, म्हणजे खूप साऱ्या उमेदवारांना याच्या माध्यमातून शासनात जाण्याची संधी मिळू शकते। हे झालं सिव्हिलचं। याच्याच पद्धतीने आपण जर पाहिलं सिव्हिलच्या किती 407 जागा। चला अशाच पद्धतीने कम्प्युटरचा आहे। कम्प्युटरच्या जागा पाहूया आपण। संगणकाच्या किती आहेत बघा, अ श्रेणीच्या आहेत 15, ब श्रेणीच्या 16, क श्रेणीच्या 216। टोटल जर पाहिलं 247।
247 पद आहे. पुन्हा भरली किती आहेत? 9 9 158 म्हणजे 176 पद भरली गेलेली आहेत. दोघांचा डिफरन्स काढला तर 71 जागा रिक्त आहेत. किती? 71 जागा इथे रिक्त बघायला मिळतात. म्हणजे 71 जागांसाठी भविष्यात जाहिरात येऊ शकते. पुढचं इलेक्ट्रिकलचं आपण पाहूया. इलेक्ट्रिकलच्या बघा 15 30 166 किती झाले? हे 211. पुन्हा 11 19 139 169 एवढी पदं ही भरली गेलेली आहेत. एवढी पदं ही मंजूर आहेत. पाहिलं तर फक्त 42 ज्या जागा आहेत तर ते रिक्त आहेत. 42 रिक्त जागा आपल्याला इथं बघायला मिळतात. पाणी पुरवठा, मलनिर्जार व स्वच्छता हे पण अभियांत्रिकी सेवामध्येच आहे. बघा 15 15 274 टोटल जर पाहिली 364 पदं ही मंजूर केलेली आहेत. पुन्हा भरली किती आहेत? 13 51 209 किती? 273 पदं ही भरली गेलेली. डिफरन्स पाहिला तर 91 जागा रिक्त बघायला मिळतात. 91 जागा आपल्याला इथं रिक्त बघायला मिळतात. आणि यासोबतच आहे ना नवीन एक नगर परिषद आणि पुढची आहे एक नगर पंचायत मंजूर झालेली आहे. मग याच माध्यमातून आपल्याला टोटल रिक्त जागा आपल्याला बघायला मिळतील. आता फॉर एक्झाम्पल मी स्थापत्याच्या जर पाहिला तर स्थापत्याच्या आपल्या किती जागा होत्या? 407. चला मी स्थापत्याचा हिशोब करून सांगतो किती जागा रिक्त असतील. आता टोटल 407 जागा या 30/5/2025 पर्यंत होत्या. आता त्याच्या पुढे किती जागा ऍड झालेल्या ते बघूया. बघा पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद जिल्हा परिषद पुणे जिल्हा पुणे तर यांच्या मार्फत हे आलेलं होतं. तर याच्यामध्ये नवीन काही आकृतीबंध मंजूर झालेला आहे. याच्यानुसार या 407 जागा आहेत. पुन्हा बघा इथे स्थापत्याच्या श्रेणी 1 ची 1 जागा 2 3 अशा 6 जागा मंजूर झालेल्या आहेत. म्हणजे याच्यात पुन्हा 6 ची टोटल ऍड करायची. पुन्हा इथं काही ऍड झालेले आहेत. इथं किती? सिव्हिलची 1च जागा ऍड झालेली. म्हणजे इथं 1च जागा इथं ऍड झालेली आहे. म्हणजे इथं 1 करणे 14 1 आणि हे 4 मीन्स किती? 714 जागा आपल्याला इथं ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात. एवढ्या सिव्हिलच्या जागा सध्याच्या स्थितीला ज्या आहेत तर त्या आपल्याला इथे रिक्त बघायला मिळतात. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या बघू शकता. जसं की इलेक्ट्रिकलच्या आणखी इथं 2 जागा रिक्त आहेत. संगणकच्या 1 जागेसाठी इथं त्यांनी मंजुरी जी आहे तर ते दिलेली. आणि याला जर पाहिलं याला बाकीच्या कुठल्याच पदाला मंजुरी इथं दिलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर ती एवढी सर्व पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत. आगामी नगर परिषदेच्या भरतीमध्ये ह्या ज्या जाहिराती ज्या आहेत तर त्या आल्या तर खूप साऱ्या उमेदवारांना नक्कीच संधी मिळू शकते. आणि हे जे वर्ष आहे ना 2025 हे 2023 सारखंच असणार आहे. शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम ठरवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे या 150 दिवसांमध्ये त्यांना खूप सारे ज्या जागांचा आकृतीबंध मंजूर करून पद भरती करायची. आणि ही पद भरती शासन त्यांच्या लेवलला काम करते पण तुम्ही तुमच्या लेवलला तुमचा अभ्यास चालू आहे का हे तुमच्या मनाला तुम्ही पहिले प्रश्न विचारा. का अजूनही तुम्ही ऍड येऊ मग अभ्यास करू जर असं जर तुमचं ध्येय असेल ना तर तुम्ही खरंच चुकीच्या वेळी अभ्यास करतायत. अजूनही तुम्हाला वेळ आहे. तुम्ही योग्य दिशा निवडा. ऍड येणारच आहेत. ऍड आलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि काहींच्या परीक्षा होऊनही गेलेल्या आहेत. अजूनही तुम्ही अभ्यासाला हात लावलेला नाही तर हे संधीचं वर्ष आहे 2025चं तर हे गमवू नका. याच्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास चालू द्या. अभ्यासामध्ये जर तुम्हाला आमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की आपल्या बॅचच्या माध्यमातून आमचं मार्गदर्शन जे आहे तर ते घेऊ शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.